श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाला समप्रमाणात मिळणारी पण प्रत्येकाला त्या गोष्टीचा उपयोग सारखा करता येत नाही अशी कोणती बरं गोष्ट आहे? तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. होय, ती गोष्ट म्हणजे वेळ. जगात श्रीमंत असो किंवा गरीब, विद्यार्थी असो किंवा उद्योगपती, अधिकारी असो किंवा शेतकरी, प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळतात. पण याच 24 तासांचा योग्य वापर करणारे यशस्वी होतात, तर वेळ वाया घालवणारे मागे पडतात. एक जुनी म्हण आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही. घड्याळाचे काटे सतत पुढे सरकत असतात. गेलेल्या क्षण कधीच परत येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाची किंमत ओळखणे हीच यशाची पहिली पायरी आहे. कल्पना करा, जर आजचा दिवस पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर आपण काय बदल करू? कदाचित काही चुका टाळू, काही चांगली कामे करू आणि काही अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पहिले पाऊल उचलू. पण वास्तव हे आहे की वेळ परत येत नाही. म्हणून वर्तमानाचा योग्य उपयोग करणे हेच आपल्या हातात आहे. वेळ म्हणजे जीवन. जो वेळेचा आदर करतो, वेळही त्याला योग्य वेळी यशाची भेट देते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांना धन दिले, संकटातून बाहेर काढले, पण त्याहून मोठा संदेश दिला, तो म्हणजे जीवनाचा योग्य उपयोग करा. कारण जीवन म्हणजेच वेळ आणि वेळ म्हणजेच आयुष्य. भक्तांनो, पैसा हरवला तर पुन्हा कमावता येतो, आरोग्य बिघडले तर उपचार करता येतात, नाती तुटली तर प्रयत्नांनी पुन्हा जोडता येतात. पण एकदा निघून गेलेला एक क्षण देखील कोणालाही परत मिळत नाही. कल्पना करा, रोज सकाळी परमेश्वर आपल्या खात्यात 86,400 सेकंद जमा करतो. दिवस संपला की उरलेले सेकंद कायमचे नष्ट होतात. दुसऱ्या दिवशी नवीन खाते मिळते, पण कालचे सेकंद परत मिळत नाहीत. म्हणून प्रत्येक क्षण हा ईश्वराची अमूल्य देणगी आहे. स्वामी समर्थांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होता. कर्तव्य करा, नामस्मरण करा आणि वेळ वाया घालवू नका. आज अनेक लोक म्हणतात, उद्या सुरू करीन, थोड्या वेळाने करेन, अजून वेळ आहे. पण काळ कोणासाठीही थांबत नाही. विद्यार्थी म्हणतो, उद्यापासून अभ्यास करीन. शेतकरी म्हणाला, उद्या पेरणी करीन. व्यापारी म्हणाला, उद्या दुकान उघडीन. आणि भक्त जर म्हणाला, उद्यापासून नामस्मरण करीन. परंतु उद्या हा कधीच येत नाही. जे येते ते फक्त आज. आज केलेले कर्मच उद्याचे भविष्य घडवते. स्वामी समर्थांनी लोकांना आळस सोडण्याचा आणि कृती करण्याचा संदेश दिला. फक्त इच्छा करून काही मिळत नाही. योग्य वेळी योग्य कृती करावी लागते. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. 2 लाकूडतोडे जंगलात गेले. पहिला दिवसभर सतत झाडे तोडत राहिला. दुसरा मध्येच थोडा वेळ थांबून आपली कुऱ्हाड धारधार करत होता. संध्याकाळी पाहिले तर दुसऱ्याने अधिक झाडे तोडली होती. कारण त्याने वेळ वाया घालवला नव्हता, त्याने वेळेचा योग्य उपयोग केला होता. यातून आपण काय शिकतो? व्यस्त असणे आणि योग्य काम करणे यात फरक असतो. आज आपण मोबाईल, सोशल मीडिया आणि निरर्थक चर्चांमध्ये किती वेळ घालवतो याचा कधी विचार केला आहे का? दिवसातील फक्त 1 तास जरी स्वामींच्या नामस्मरणासाठी, चांगले पुस्तक वाचण्यासाठी किंवा एखादा चांगला व्हिडिओ बघण्यासाठी, आई वडिलांची सेवा करण्यासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी दिला, तरी एका वर्षात आपल्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. वेळेचा आदर करणाऱ्या व्यक्तीवर ईश्वराची कृपा लवकर होते, कारण तो प्रत्येक क्षणाचे सोने करतो. लक्षात ठेवा, वेळ तुमच्या हातातून निसटत नाही, तर आयुष्य निसटत असते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नावाने करा. श्री स्वामी समर्थ हे मनाला शांत करते, विचारांना दिशा देते आणि कर्माला ऊर्जा देते. आजच स्वतःच्या मनाला योग्य संकल्प करा. कोणतेही महत्त्वाचे काम उद्यावर ढकलणार नाही. रोज काही वेळ नामस्मरण आणि प्रार्थनेसाठी देईन. प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला घालवण्याचा प्रयत्न करेन. भक्तांनो, जीवन किती मोठे आहे हे महत्त्वाचे नाही, प्रत्येक दिवस किती अर्थपूर्ण जगलो हे महत्त्वाचे आहे. म्हणून वेळेचा आदर करा, आई वडिलांचा सन्मान करा,
प्रामाणिकपणे कर्म करा, प्रयत्न करा. वेळेचे योग्य नियोजन हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी लोक वेळ मिळण्याची वाट पाहत नाहीत, ते वेळेचे नियोजन करतात. प्रत्येक मोठे स्वप्न छोटे छोटे प्रयत्न करूनच पूर्ण होते. एक दिवसाचा अभ्यास, एक दिवसाची मेहनत किंवा एक दिवसाचा सराव फारसा दिसत नाही, पण वर्षानुवर्षे त्याच प्रयत्नांचे मोठ्या यशात रूपांतर होते. नदी सतत वाहत राहते, म्हणून ती समुद्रापर्यंत पोहोचते. जर ती मध्येच थांबली असती तर तिचा प्रवास पूर्ण झाला असता का बरं? आपले जीवनही तसेच आहे. परिस्थिती कठीण असली तरी चालत राहणे आवश्यक आहे. भूतकाळ काही केलं तरी बदलता येत नाही. भविष्य अजून आलेलेच नाही. आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. आज घेतलेले योग्य निर्णय उद्याचे सुंदर भविष्य घडवतात. इतिहासही याचीच साक्ष देतो की ज्या लोकांनी मोठी कामगिरी केली त्यांनी वेळेचा योग्य वापर केला. त्यांनी प्रत्येक दिवसाला एक संधी मानली आणि सतत शिकत, मेहनत करत पुढे वाटचाल केली. आपणही दररोज स्वतःला एक प्रश्न विचारूया, आज मी माझ्या ध्येयासाठी काय केले? जर या प्रश्नाचे उत्तर रोज समाधानकारक असेल तर यश दूर नाही. वेळ सतत पुढे जात राहते, ती कोणासाठीही कधीही थांबत नाही. म्हणून संधी मिळाल्यावर कृती करा. झालेल्या चुकांमधून शिका. स्वप्ने पहा, पण त्यासाठी आजपासून काम सुरू करा. घड्याळ जसे कधीच थांबत नाही, तसेच आपणही थांबू नये. म्हणूनच वेळेची कदर करणाऱ्याला वेळ एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचवते. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस कृतज्ञतेने सुरू करा. प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडा आणि प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळेचा सन्मान करणारा माणूस स्वतःचे जीवनही घडवतो आणि इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनातून आणि उपदेशातून वेळेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रत्येक क्षणाचा उपयोग हे शहाणपण आहे. आळस, विलंब आणि निष्काळजीपणा यामुळे माणूस अनेक संधी गमावतो, तर वेळेचे योग्य नियोजन करणारा व्यक्ती जीवनात यश, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त करतो. स्वामी महाराजांचा संदेश हा आहे की आजच्या क्षणाचा पुरेपूर वापर करा. प्रत्येक क्षण ही ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. सत्कर्म करा, सेवा व नामस्मरण करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महाराजांचा संदेश आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.